आमची निशाणी आहे रिक्षा. 70% लोकांची पोट भरतोय, चुली जळवतो, संसार चालू, हा माझी रिक्षा आहे. इतिहास घडेल. रिक्षा फॉर्च्युनरला पाठीमागे टाकतात. फक्त एक घोषणा देते, पूर्ण होतील तुमच्या सर्व अपेक्षा, निवडून द्या फक्त आपली रिक्षा. आपली निशाणी रिक्षा. कोण म्हणते येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणते येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही. साक्षीदार मात्रेचा साक्षीदार मात्रेचा संतोष सरपंचाचा संतोष सरपंचाचा. नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष या ठिकाणी उमेदवार म्हणून साक्षता म्हात्रे या घोड गावामध्ये प्रचाराला आलेल्या आहेत. मला आश्चर्य वाटतं की एक अपक्ष उमेदवार असून देखील अगदी एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रचाराप्रमाणे त्यांचा प्रचार गेल्या काही दिवसांपासून या प्रभागामध्ये सुरू आहे. तर सुरुवातीला मी संतोष म्हात्रे जे माजी सरपंच आहेत आणि अर्थातच आपल्या सगळ्या या पाठिंब्याची सगळी मंडळी आपल्या सोबत आहेत किंवा आपली सून या ठिकाणी उभी राहिलेली आहे. कशा रीतीने प्रचार सुरू आहे, दररोज कशा रीतीने सुरू होतो, कसा लोकांचा रिस्पॉन्स मिळतो मला सांगा. राजे, सकाळी आम्ही 10 वाजता प्रचार करतो. मध्ये 2 वाजेपर्यंत थांबतो, नंतर परत 4 वाजता चालू करतो, 8 वाजेपर्यंत करतो आणि एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. गावातील जनता पण एकदम खुश आहे. ज्या गावात जातो त्या गावामध्ये एक आकर्षक चेहरा म्हणून पाहिला जातं आणि तेवढी क्षमता आहे असा गावामध्ये संतोष म्हात्रेबद्दल का हा निवडून आल्यानंतर आणि येणारच. आणि गावचा विकास, आता आम्ही काल राजा तुमच्या गावात गेलो होतो, ती परिस्थिती बघितली. एवढी वर्षे झाली गावामध्ये ज्येष्ठ मंडळी राजकारणामध्ये, परंतु आपल्या गावचा विकास करू शकले नाही. आता घोडगावमध्ये आली 5 वर्ष झाली नगरसेवक आहे. काय ते रस्त्यांची अवस्था आहे, काय ती बघा आजूबाजूला घाण आहे. स्वच्छ भारत ठेवण्याची आपण संकल्पना काय आहे ते, हे जे दृष्टिकोन आहे हे आपण बदलायला पाहिजे. म्हणून जनतेने स्वीकारलेला आहे आम्हाला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे का हा यावेळेस आमचा विजय हा निश्चित आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तयारी केलेली आहे. आणि बघा राजे, आमची निशाणी आहे रिक्षा. रिक्षा आता तुम्ही ही बेरोजगारी आपल्या प्रभागात पनवेल तालुक्यात 70% लोक जवान माझा बेरोजगार आहे. 70% लोकांची पोट भरतोय, चुली जळवतो, संसार चालू, हा माझी रिक्षा आहे. एक इतिहास घडेल. इतिहास घडेल. रिक्षा फॉर्च्युनरला पाठीमागे टाकणार आणि रिक्षावाल्याला माहिती आहे कठीण प्रसंगी कसा पल्ला गाठाचा, कुठल्या गलीतनं जायचा आणि हा इतिहास घडणार आणि विजय होणार. हा तुम्हाला या घोडगावामध्ये एकदम छाती बरं बरं बघा ना, एक तर अपक्ष उमेदवार, महिला उमेदवार आहे आणि अशा वेळी प्रभाग 1 म्हणजे गावं आहेत, त्याच्यामध्ये थोडाफार शहरी भाग आहे, तेवढ्यापर्यंत पोहोचणे म्हणजे राजकीय यंत्रणा असते त्यांच्याकडे, तुम्हाला माहिती म्हणजे बूथ मेंबर असतात, बूथ कमिटी असते, मतदार याद्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. अर्थातच तुमचा प्रचार खूप चांगला चालू आहे, हे सगळीकडे चर्चा त्याची आहे 100%. परंतु पक्षाची जशी कार्यपद्धती असते त्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटतं का या सगळ्या गोष्टी करता येऊ शकणार आहेत? राजे, निवडणुकीला उभी राहण्याची 1 वर्षापासून तयारीच होती. थोडा 2 वर्ष डिस्टर्ब झाला होता, परंतु प्रवास थांबवणं हा चुकीचा आहे. राजकारणीचा वसा निर्माण करून 20 वर्ष राजकारणात आहे, त्यामुळे मतदार याद्या, बूथ प्रमुख वगैरे यांची सर्व तयारी केलेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही कुठं अडचणी आहे आणि निवडणुकीला सामोरे जाताना एकदम यशस्वीरित्या पार पाडणार. बरं, उमेदवार आहेत साक्षता ताई, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पण खरोखर एक महिला उमेदवार म्हणून पहिल्यांदाच अर्थात रिंगणात उभे राहिलेले असेल, दररोज प्रचार चालू आहे आपला सकाळ संध्याकाळ, कसा रिस्पॉन्स आहे, विशेषतः महिला वर्गांचा कसा आहे? रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे ना. सर्व महिला आमच्या जेवढ्या गावातल्या आहेत, आजूबाजूच्या आहेत, सर्व सांगितल्यावर सगळे येतात आणि खूप मदत करतात. म्हणजे आम्हाला विजयाची कितपत खात्री आहे? विजय होईल, नक्कीच होईल. बरं, मी आता परत त्याच गोष्टीकडे येतो. बऱ्याच वेळेला ना अपक्ष उमेदवार असला की त्याच्यावर अशा आरोप केले जातात की बाबा समोरच्या पाडण्यासाठी, असा जर आरोप कोणी केला तर त्याला काय उत्तर आहे? नाही ना, अपक्षामध्ये 2 प्रकार आहे. मी गेली 20 वर्ष राजनीती, काही कारणास्तव तिकीट न मिळाल्यामुळे, कारण हा जनतेचा आवाज होता, तर संतोष म्हात्रे हा या प्रभागामध्ये पाहिजे. तर जनतेचा आवाज आहे. शेवटी निवडणुकी बटन जनता दाबणारे मतदार आहे. बाकी वरिष्ठांनी काही ठरवलं का, आपण आपल्या रूम मध्ये किंवा घरात बसून काही ठरवलं, ते जनतेमध्ये उतरून त्याचा संवाद घ्यायला पाहिजे होता का, कोण आपल्याला पाहिजे, तर ही जनतेचा आवाज होता. संतोष म्हात्रे तुम्ही पाहिजे. त्याच्यामुळे मतदाराची इच्छा आहे आणि हा कौल मतदाराचा आहे, त्याच्यामुळे काही अडचण येईल असं मला वाटत नाही.
बरं काही लोकांवर आहे ना म्हणजे पक्षाकडनं कार्यवाही देखील करण्यात आली आहे. म्हणजे पक्षाच्या म्हणजे त्यांचं पद आहेत ना ती त्यांना कमी करण्यात आली आहे. म्हणजे पाठीमागच आहे ती मंडळी आपल्या. बघा ह्या गोष्टी घडतच असतात आणि आमचा वरिष्ठांवर माझा विश्वास आहे. आम्ही निवडून येणार आणि आम्हाला स्वीकारणार आणि त्याच्यामध्ये पक्षाचाच जय जयकार होणार, याच्यात काय दुमत नाही. ह्या गोष्टी घडतच असतात. समाज आहे थोडासा मनविचलित होतो, पण काय हरकत नाही. आमचा पक्षाचा विश्वास आहे आणि ते तसंच घडणार. मतदारांना या निवडणुकीला सामोरं जात असताना बरं काय आव्हान करा सांगा? या निवडणुकीला सामोरे जाताच मतदारांनी कसं सांगतो तर नवीन चेहरा आहे. आपल्या प्रभागाचा विकास करणं आपली जबाबदारी आहे आणि ह्या गोष्टीच आम्ही मतदारांनी प्रभागाचा विकास ज्या काही समस्या आहेत, नागरी सुविधा त्याच्यावर जास्त भर देणार. शैक्षणिक, आरोग्य, रस्ते, ड्रेनेज, पाणी याच्यावर पाठपुरावा करणार. प्रत्येक गावामध्ये जाऊन आढावा घेणार. जो प्रभागाप्रमाणे जेवढी गावं आहेत प्रत्येक गावामध्ये जाऊन आढावा घेणार. समाजकारण करण्यासाठी ज्या गोष्टी आपल्या ग्रामीण भाग आहे, जमिनी राहिल्या नाही, प्रत्येक गावामध्ये समाज हॉल पाहिजे. कारण काही कालांतराने प्रत्येकाला हॉल घेणं गरजेचं आहे. ज्या गावात नसेल त्या गावात उभारणार आणि प्रत्येक गायगरीबाला काही आवश्यकता असेल तेवढी करणार. जेवढं आजपर्यंत म्हणजे संतोष म्हात्रेंनी जी व्यक्तिगत मदत केली असेल त्याची म्हणजे त्याचा परतावा यावेळी होणार असं तुम्हाला 100% होणार. 100% होणार. आता ही जी महिला मंडळ आहे माझ्या गावातली आहे, एकदम संतोष आहे म्हणून आलेत. आता दुसरा कोण असतं तर आले नसतं. त्यांना अपेक्षा आहे, आपल्याला आवश्यकता आहे, गावाचा विकास करायचा आहे. अर्ध्या रात्री दरवाजा उघडा असतं त्या आशेने सगळे आलेत. पैसे देऊन आणलेले नाही, कुणाला बोलवले नाही. तुम्ही राजा गावातलेच आहेत, तुम्ही एकही माणूस भाड्याचा नाही. मतदार आहे माझ्या गावातला, ओरिजिनल मतदार आहे. असा कुठे भेटणार नाही तुम्हाला. आणि मनात येतात, कुठला लालच देऊन नाही, फक्त ते गावाचा विकास होईल, प्रभागाचा विकास होईल म्हणून त्यांना संतोष म्हात्रे हवा आहे. म्हणून त्या कलमलीने येतात. संसार त्या चालवतात, काय अडचणी येतात भविष्यामध्ये त्याच्यासाठी ते येतात. त्यांना गरज आहे. आता पद स्वीकारायचं आणि घरी बसायचं, कशावर लक्ष द्यायचं असा उमेदवार त्यांना नको आहे. त्याच्यासाठी आणि संतोष म्हात्रेला अनुभवलेला आहे, पक्षपात करत नाही. हा पक्ष आहे तो सोडून द्या, भविष्यामध्ये निवडून येईल तो आपला आहे. प्रत्येक व्यक्तीला सहकार्य करणं माझं काम आहे. पक्षपात कधी केलेला नाही. त्याच्यामुळे संतोष म्हात्रे सारवणं हवा आहे आणि ते निश्चित येणार. बरं तुम्ही उमेदवार म्हणून काय म्हणजे तुमच्या मतदारांना काय आवाहन करा? एक उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही मतदारांना तुमच्या काय आवाहन करा? काय नाही आव्हान काहीच नाही देणार. फक्त एक घोषणा देते, पूर्ण होतील तुमच्या सर्व अपेक्षा, निवडून द्या फक्त आपली रिक्षा. तर या ठिकाणी अपक्ष उमेदवार साक्षता यांचा हा प्रचार सुरू आहे आणि त्यानिमित्तानं आपण माजी सरपंच संतोष म्हात्रे असतील किंवा स्वतः उमेदवार यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ चॅनलची यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता घोडगाव. धन्यवाद.